तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे रोजच्यासारखे स्वागत आहे. सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील लिपिक, हमाल, शिपाई या सर्वच पदासाठी संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत. त्या कारणास्तव सुपर क्लासला सर्वांनीच सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे. तसेच आपल्यासाठी जे 440 पेजेसचे PDF मी तयार केलेले आहे, जे की आपल्याला जिल्हा न्यायालयातील लिपिक, हमाल, शिपाई या सर्वच पदासाठी अतिशय संभाव्य असणारे आहे. सर्वांनी नक्कीच घ्या. स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे PDF घेण्यासाठी त्यावर व्हॉट्सअप करायचा आहे. QR कोड दिला जाईल. 149चे पेमेंट झाल्याच्यानंतर आपल्याला लगेच ती PDF दिली जाईल ईमेलवर. तर सर्वांनी नक्कीच घ्या. सुपर क्लासला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केले करून घ्या. सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न असा आहे, महात्मा गांधी यांच्या नावासमोर जो महात्मा शब्द आहे कधी लावण्यात आलेला आहे ते विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वर्ष होते 1917. या वर्षी सर्वप्रथम महात्मा गांधी यांच्या नावासमोर महात्मा शब्द लावण्यात आलेला आहे. गिलगिट ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची प्रसिद्ध उपनदी आहे विचारलेलं आहे. कोणती नदी? गिलगिट ही नदी कोणत्या नदीची? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. सिंधू नदीची. गिलगिट ही एक अतिशय प्रसिद्ध उपनदी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आपल्यासमोर काय आहे, गोविंद सागर हा जो तलाव आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. कोणता? गोविंद सागर हा प्रसिद्ध तलाव. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 4 योग्य आहे. हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये गोविंद सागर हा तलाव अतिशय प्रसिद्ध आहे. पुलकित तलाव हा खालीलपैकी कोणत्या राज्यात येतो ते विचारलेलं आहे. आता या ठिकाणी तलावाचं नाव आहे पुलकित हा प्रसिद्ध तलाव कोणत्या राज्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. आंध्र प्रदेश राज्यामध्ये पुलकित तलाव आपल्याला पाहावयास मिळतो. राज्यपाल जिल्हा न्यायाधीशाची जी नेमणूक असते कोणाच्या सल्ल्याने करतात ते किंवा शिफारसीनुसार करतात ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत राज्यपाल हे जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक कोणाच्या सल्ल्याने करतात? ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. उच्च न्यायालयाच्या सल्ल्याने राज्यपाल हे प्रत्येक जिल्हा न्यायाधीशाची नेमणूक करत असतात. भारतातील सर्वात मोठा जो जोग धबधबा आहे कोणत्या नदीवर येतो ते विचारलेलं आहे. धबधब्याचं नाव आहे जोग, जो की सर्वात मोठा भारतातील आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. शरावती नदीवर भारतातील सर्वात मोठा जोग धबधबा स्थित आहे. वित्त विधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते विचारलेलं आहे. विधेयकाचा प्रकार आहे वित्त विधेयक सर्वप्रथम कोठे मांडतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. लोकसभेमध्ये सर्वप्रथम वित्त विधेयक मांडले जात असते. ठिबक आणि तुषार हे खालीलपैकी कशाचे 2 प्रकार आहेत ते विचारलेलं आहे. प्रकार 2 आहेत. नाव आहेत ठिबक तसेच तुषार हे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पाणी देण्याचे ठिबक आणि तुषार हे दोन्हीही प्रकार पाहायला मिळतात. भारतरत्न पुरस्कार भारतामध्ये कोणत्या ठिकाणी तयार केला जातो ते विचारलेलं आहे. पुरस्काराचे नाव आहे भारतरत्न. हा कोणत्या ठिकाणी तयार होत असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. अलीपूर या ठिकाणी भारतामध्ये भारतरत्न पुरस्कार तयार केला जात असतो. या ठिकाणी चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये खालीलपैकी कोणकोणते प्राणी पाहावयास मिळतात विचारलेलं आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये अस्वल, वाघ, बिबट्या हे सर्व प्राणी पाहावयास मिळतात. सल्फर हे खनिजद्रव्य खालीलपैकी कशास निरोगी ठेवण्यास मदत करते ते विचारलेलं आहे. सल्फर खनिजद्रव्य कशास निरोगी ठेवते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नखांना निरोगी ठेवण्याचे कार्य किंवा काम सल्फर द्रव्य करत असते. खनिजद्रव्य. ब्राह्मो समाजाची जी सभा असते ते कोणत्या दिवशी भरवली जात होती ते विचारलेलं आहे. समाजाचे नाव म्हणजेच ब्राह्मो हा समाज, या समाजाची सभा. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. दर शुक्रवारी ब्राह्मो समाजाची सभा भरवली जात होती. संभाजी महाराजांचा जो जन्म आहे खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झाला होता ते आपल्याला सांगायचं आहे. संभाजी महाराज यांचा जन्म. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. पुरंदर किल्ल्यावर संभाजी महाराज यांचा जन्म झालेला आहे. 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा भारतातील कोणत्या राज्यास लाभलेला किंवा मिळालेला आहे ते विचारलेलं आहे. आकडा आहे 720 एवढ्या किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. महाराष्ट्र राज्याचा समुद्रकिनारा 720 किलोमीटर लांबीचा आहे.
वित्त विधेयक लोकसभेमध्ये मांडण्यासाठी कोणाची शिफारस अत्यंत आवश्यक असते विचारलेलं आहे. जे वित्त विधेयक सर्वप्रथम लोकसभेत मांडले जाते त्यास मांडण्यासाठी कोणाची शिफारस हवी असते. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. एक, राष्ट्रपती यांची शिफारस वित्त विधेयक लोकसभेत मांडण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. लोकहितवादी या नावाने ओळखले जाणारे गोपाळ हरी देशमुख यांचा जो जन्म आहे कोठे झाला होता ते विचारलेलं आहे. व्यक्ती आहेत गोपाळ हरी देशमुख ज्यांना की लोकहितवादी नावाने ओळखतात. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पुणे या जिल्ह्यामध्ये शहरामध्ये लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म झालेला आहे. प्रसिद्ध असलेला चुलिया धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे. धबधब्याचं नाव म्हणजेच चुलिया हा प्रसिद्ध धबधबा. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहेत. चंबळ नदीवर चुलिया धबधबा स्थित आहे. प्रसिद्ध असलेला धुवाधार हा धबधबा कोणत्या नदीवर येतो विचारलेलं आहे. आता या ठिकाणी जो धबधबा आहे धुवाधार आहे तो. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. नर्मदा नदीवर धुवाधार हा धबधबा स्थित आहे. भारताच्या कायदेमंडळाला कोणत्या नावाने ओळखले जाते विचारलेलं आहे. कशास कायदेमंडळाला कोणत्या नावाने ओळखतात. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. संसद या नावाने भारताच्या कायदेमंडळाला ओळखले जात असते. दर 1 मिनिटाला मूत्रपिंडातून एकूण किती लिटर रक्त वाहते किंवा जाते विचारलेलं आहे. अवयव आहे मूत्रपिंड. या अवयवामधून दर मिनिटाला तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. दर 1 मिनिटाला मूत्रपिंडातून कमीत कमी 1 लिटर रक्त हे वाहत असते. लोखंडाची जी पत्रे असतात ती गंजू नये म्हणून त्यावर कशाचा थर दिला जातो ते विचारलेलं आहे. जी ही लोखंडाची पत्रे असतात ती गंजू नये म्हणून. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. झिंकचा जो थर आहे लोखंडाची पत्रे गंजू नये म्हणून त्यावर दिलेला असतो. समुद्रामध्ये सुनामी लाटा जे येतात ते कोणत्या कारणास्तव येतात किंवा निर्माण होतात विचारलेलं आहे. समुद्रातील सुनामी लाटा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 2 योग्य आहे. समुद्रातील पाण्यातील भूकंप या कारणास्तव सुनामी लाटा हा समुद्रामध्ये निर्माण होत असतात. महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचे जे पीक आहे किंवा सर्वात जास्त घेतले जाणारे पीक आहे ते कोणते आहे ते विचारलेलं आहे. सर्वप्रथम किंवा सर्वात जास्त पीक घेतले जाणारे महाराष्ट्रातील. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ज्वारी हे पीक महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त घेतले जात असते. 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त आहे. वयोगट जो आहे स्पेशली 0 ते 6 या वयोगटातील लिंग गुणोत्तर सर्वात जास्त असणारे राज्य. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. मिझोरम या राज्यामध्ये 0 ते 6 वयोगटातील लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त पाहावयास मिळते. रक्ताभिसरण संस्थेमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो विचारलेलं आहे. रक्ताभिसरण या संस्थेमध्ये कशाचा समावेश होतो. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. रक्ताभिसरण संस्थेमध्ये हृदय, रक्तवाहिन्या, कोशिका सर्वांचा समावेश होत असतो. पांडवकडा हा जो प्रसिद्ध धबधबा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते विचारलेलं आहे. धबधब्याचं नाव म्हणजेच पांडवकडा हा प्रसिद्ध धबधबा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 3 योग्य आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पांडवकडा धबधबा स्थित आहे. रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती जो आहे तो कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे किंवा ओळखला जातो विचारलेलं आहे. ठिकाण म्हणजेच रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. महागणपती या नावाने रांजणगाव येथील अष्टविनायक गणपती ओळखला जात असतो. राणी लक्ष्मीबाई वयाच्या कितव्या वर्षी वीर मरण पावल्या होत्या ते आपल्याला सांगायचं आहे. महिला व्यक्ती आहेत. राणी लक्ष्मीबाई यांनी कितव्या वर्षी वीर मरण पावल्या होत्या. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. त्यांच्या वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी वीर मरण पावलेल्या होत्या. कर्करोगावरील उपचारासाठी कशाचा वापर केला जातो ते आपल्याला विचारलेलं आहे. कर्करोग म्हणजेच आपला जो कॅन्सर आपण ज्यांना म्हणत असतो इंग्रजीमध्ये रोगावर उपचारासाठी कशाचा वापर होत असतो. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य आहे. कोबाल्टचा जो वापर आहे कर्करोगावरील उपचारासाठी होत असतो. दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी केलेली होती. स्कूलचे नाव आहे दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर योग्य आहे. 1 कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना केलेली होती.
प्रत्येक नवीन वर्षामध्ये सर्वात पहिला दिवस जो असतो तो कोणता साजरा केला जातो ते विचारलेलं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक वर्षात पहिला दिवस कोणता साजरा होत असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. शिक्षक दिन जो आहे सर्वात पहिले नवीन वर्षामध्ये साजरा केला जाणारा दिवस आहे. निलगिरी पर्वतातील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. पर्वत आहे निलगिरी पर्वत मधील सर्वात उंच शिखर. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. दोडाबेटा हे शिखर निलगिरी पर्वतातील सर्वात उंच असलेले आहे. कृषी निर्यात बंदर म्हणून खालीलपैकी कोणत्या बंदराला ओळखतात ते विचारलेलं आहे. कृषी निर्यात बंदर म्हणून ओळखले जाणारे बंदर. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. एन्नोर बंदराला कृषी निर्यात बंदर असे म्हटले जात असते. शेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेला तालुका खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे. शेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे 2. पारनेर हा तालुका शेवंती फुलाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. भारताला कोणत्या रुग्णाची राजधानी म्हणतात ते आपल्याला सांगायचं आहे. आपला जो भारत देश आहे देशाला कोणत्या रुग्णाची राजधानी म्हणतात तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मधुमेह रुग्णाची राजधानी भारताला म्हटले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जो ग्रंथ आहे खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ग्रंथ. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य आहे. ग्रामगीता हा जो ग्रंथ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आहे. शरीरातील थायरॉइड ग्रंथीचे जे पोषण आहे खालीलपैकी कोण करते ते विचारलेलं आहे. ग्रंथीचे नाव आहे थायरॉइड ग्रंथीचे पोषण कोण करते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. आयोडीन जो आहे थायरॉइड ग्रंथीचे शरीरामध्ये पोषण करत असते. शरीराला फॉस्फरस हे खालीलपैकी कशापासून मोठ्या प्रमाणात प्राप्त होते विचारलेलं आहे. फॉस्फरस सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्राप्त कशापासून होते तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. शरीराला फॉस्फरस जे आहे पालेभाज्या मेथी अन्नधान्य या सर्वापासून जे आहे सर्वात जास्त प्रमाणामध्ये प्राप्त होत असते. हेमोग्लोबिनची निर्मिती खालीलपैकी कोणत्या खनिज द्रव्यापासून होते ते विचारलेलं आहे. हेमोग्लोबिनची निर्मिती कशापासून होत असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लोह या खनिज द्रव्यापासून हेमोग्लोबिनची निर्मिती होत असते. पतित पावन हे जे मंदिर आहे मंदिराची स्थापना खालीलपैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती विचारलेलं आहे. मंदिराचे नाव आहे पतित पावन हे मंदिर. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन मंदिराची स्थापना केली होती. शूद्रपूर्वी कोण होते हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे कोणत्या समाजसुधारकांनी लिहिलेला आहे ते विचारलेलं आहे. ग्रंथाचं नाव म्हणजेच शूद्रपूर्वी कोण होते हा प्रसिद्ध ग्रंथ. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तंबाखू उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते विचारलेलं आहे. तंबाखू उत्पादन सर्वात जास्त करणारा जिल्हा. ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक तंबाखूचे उत्पादन होत असते. भारतातील गव्हर्नर जनरलला नंतर काय म्हणून ओळखले जावं लागले ते आपल्याला सांगायचं आहे. जे गव्हर्नर जनरल होते त्यांना नंतर चालून काय म्हटले जात होते तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. गव्हर्नर जनरलला नंतर भारतामध्ये व्हाईसराय या नावाने ओळखले जाऊ लागलेले होते. महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा कशाचा जिल्हा म्हणून ओळखला जात असतो विचारलेलं आहे. नाशिक हा जिल्हा कशाचा जिल्हा म्हटला जातो. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. द्राक्षांचा जिल्हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याला म्हणतात. पंडिता रमाबाई यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता इंग्लंडला गेल्यानंतर विचारलेलं आहे. महिला व्यक्ती आहेत पंडिता रमाबाई यांनी. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. ख्रिश्चन धर्माचा जो स्वीकार आहे पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित खूप झाल्या कारणास्तव केलेला होता. स्वीकार आहे पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित खूप झाल्या कारणास्तव केलेला स्वीकार आहे पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित खूप झाल्या कारणास्तव केलेला जिल्हा न्यायालयातील पंडिता रमाबाई यांनी सर्वच पदासाठी ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित खूप झाल्या कारणास्तव सर्वांनी कशा प्रकारे घ्यायचा आहे जो आपल्याला ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित खूप झाल्या कारणास्तव आहे किंवा स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिसत आहे त्या ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित खूप झाल्या कारणास्तव स्वीकार आहे पंडिता रमाबाई यांनी दिला जाईल त्यावर ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित खूप झाल्या कारणास्तव लगेच आहे पंडिता रमाबाई ईमेलवर ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित खूप झाल्या कारणास्तव स्पेशल स्वीकार आहे पंडिता रमाबाई यांनी